हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत की सोशल मीडिया मॅनेजर काय असतं आणि ते कसं बनायचं। सोशल मीडिया मॅनेजर बनणं हे काही फार अवघड नाही किंवा याला एकदम प्रोफेशनल लेवलची माहिती असावी लागते असं काही नाही। तुमच्याजवळ लॅपटॉप असेल तर ठीक आहे, पण मोबाईलवरती सुद्धा तुम्ही सोशल मीडिया मॅनेज करू शकता। आज आपण हेच पाहणार आहोत, सोशल मीडिया मॅनेजर बनण्यासाठी काय शिकायचं आणि काम कुठून मिळवायचं। सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय, तर सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवरती दुसऱ्यांचे अकाउंट प्रोफेशनली मॅनेज करायचं। आता ते मॅनेज कसं करायचं, तर त्यांच्या पोस्ट बनवणं, कोणत्या दिवशी कोणती पोस्ट पाठवायची हे सर्व शेड्यूल करणं, त्या पोस्टवरती आलेल्या कमेंटना रिप्लाय करणं आणि त्यांचं अकाउंट कसं ग्रो होईल याकडे लक्ष देणं, हे सर्व काम तुम्हाला यामध्ये करावे लागेल। आज सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक जण आपला बिझनेस ऑनलाईन घेऊन येत आहे, पण त्या बिझनेसमॅनला सोशल मीडियावरती लक्ष द्यायला फार वेळ मिळत नाही। त्यामुळे ते काय करतात की सोशल मीडिया मॅनेजरला हायर करतात। आता आपण पाहिले की सोशल मीडिया मॅनेजरचे काय काम असतात। आता पाहूया की सोशल मीडिया मॅनेजर बनण्यासाठी काय काय शिकावं लागतं। तर यासाठी तुम्हाला ग्राफिक्स शिकावे लागतील। यासाठी तुम्ही कॅनवाचा वापर करू शकता। कॅनवावर ग्राफिक कसं करायचं याचे तुम्हाला भरपूर व्हिडिओ YouTube वरती मिळून जातील। यासाठी कोर्सेस करावा असं काही नाही, एकदम फ्री मध्ये तुम्ही YouTube वर व्हिडिओ पाहून हे शिकू शकता। ग्राफिक्सच्या मदतीने इंस्टाग्रामवर तुम्ही पोस्ट तयार करू शकता, पण रील्स बनवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकावी लागेल। यासाठी तुम्ही कॅपकट किंवा लाईट मोशन ॲपचा वापर करू शकता। ही व्हिडिओ एडिटिंग कशी करायची यावर YouTube वरती भरपूर व्हिडिओ मिळून जातील। तुम्हाला कॅप्शन्स लिहिता आलं पाहिजे, हॅशटॅग स्ट्रॅटेजी सुद्धा आली पाहिजे, जेणेकरून तुमचा व्हिडिओ कोणत्या हॅशटॅग मुळे व्हायरल होईल हे समजायला पाहिजे। तुम्हाला कंटेंट कॅलेंडर बनवताही आलं पाहिजे। यासाठी तुम्ही नोशन आणि गुगल शीटचा वापर करू शकता। एनालिटिक ट्रॅकिंग करता आली पाहिजे, जसे की तुम्हाला इंस्टाग्रामच्या इनसाइट मध्ये पाहता आलं पाहिजे की तुमचा व्हिडिओ कोणता व्हायरल होत आहे, कोणत्या प्रकारच्या व्हिडिओला जास्त लाईक येत आहेत, कोणत्या प्रकारच्या व्हिडिओला जास्त लोक रिस्पॉन्स देत आहेत। आपल्या क्लायंटशी कम्युनिकेशन करता आलं पाहिजे। हे सर्व तुम्हाला यायला हवं। जसं तुम्ही काम करत जाताल तसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाऊन तुम्ही एक्सपर्ट होताल। आता पाहूया की सुरुवात कशी करायची। तर सर्वात अगोदर इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर आपले पेज बनवा आणि त्यावर रील्स टाकायला सुरुवात करा। यासाठी तुम्ही YouTube, HubSpot, Coursera यासारख्या प्लॅटफॉर्म्स वरती तुम्ही फ्री कोर्सेस करू शकता। हे सर्व झाले की फ्रीलान्सच्या वेबसाईटवर आपली प्रोफाईल तयार करा। आता फ्री वेबसाईट्स कोणत्या, freelancer.com, Fiverr आणि Upwork। जेव्हा तुम्ही प्रोफाईल तयार कराल तेव्हा छोट्या क्लायंटसाठी काम करा, ते पण एकदम कमी बजेटमध्ये। एकदा चांगले काम मिळायला लागले की तुम्ही पैसे पण वाढवू शकता। सुरुवातीला तुम्ही 2000 ते 5000 रुपये पर क्लायंट सहज कमवू शकता। एकदा एक्सपिरियन्स वाढला की तुम्ही पर क्लायंट 10,000 सुद्धा कमवू शकता। सोबतच तुम्ही एजन्सीमध्ये जॉब सुद्धा करू शकता, पण तिथे तुम्हाला फिक्स इन्कम मिळेल। 10-12 क्लायंट पर्यंत तुम्ही स्वतः हँडल करू शकता, पण जेव्हा तुमचे क्लायंट वाढायला लागतील तेव्हा तुम्ही एक टीम तयार करू शकता। सोशल मीडिया मॅनेजर बनणं हे काही फार अवघड नाही, फक्त यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली काम करावं लागेल। फक्त स्मार्ट लर्निंग आणि कन्सिस्टंटली मेहनत घ्यावी लागेल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।